रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवा. कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीन अनिक अस्तापै साधन, वाहतसे आन विठोबाची. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका मने सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा प्रसिद्ध असा, सर्वांच्या पाठामधला, सर्वांच्या परिचयाचा अभंग आज आपण या ठिकाणी या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या नावाचं महत्व, भगवान परमात्म्याच्या नावाचा अनुभव तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर ठेवतात. प्रस्तुत चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडंसं बोलायचं ते म्हणजे असं, आज जगावरती, आपल्या देशावरती, आपल्या महाराष्ट्रावरती कोविड-19 अर्थात कोरोनासारखं हे महासंकट आलेलं आहे आणि त्यामुळे आपण सर्व लॉकडाऊन मध्ये आहोत. आपण सर्वजण घरामध्ये आहोत. म्हणून हा मिळालेला वेळ कुठंतरी सदुपयोगी व्हावा, या मिळालेल्या वेळेमध्ये भगवत चिंतन घडावं, देवाचं नामस्मरण, विचाराची देवाणघेवाण व्हावी, या अनुषंगाने माझे मित्र आदरणीय हरिभक्तिपरायण संतोषजी महाराज लहाने यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ही प्रवचनमाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि या प्रवचन मालेचा हा प्रथम दिवस, ही प्रथम सेवा माझ्यासारख्या एका अज्ञानाच्या वाटेला आलेली आहे. वास्तविक पाहता काहीतरी सांगावं, बोलावं हा अधिकार माझा नाहीये. पण महाराजांची आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन म्हणून मी या जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग अगदी सर्वांच्या परिचयाचा आहे. जगद्गुरु तुकोबार या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या नावाचं सामर्थ्य, भगवान परमात्म्याच्या नावाचं महत्व, भगवान परमात्म्याच्या नावाचा अनुभव जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या समोर ठेवतात. एक व्यवहारातली साधी प्रक्रिया मी आपल्या समोर ठेवतो आणि मी माझ्या अभंगाकडे परत येतो. व्यवहारामध्ये असं सांगितलं जातं, बोललं जातं की ज्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या विषयी आपल्याला काहीतरी सांगायचंय, काहीतरी बोलायचंय,
जर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम नसेल तर त्याच्याविषयी आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी बोलता येत नाही, सांगता येत नाही. त्याच्याकरता प्रेम निर्माण होणं गरजेचं. पण प्रेम निर्माण होण्याकरता त्याच्या पुढची पायरी सांगितली की ते कळणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे प्रेम निर्माण व्हावं, ते प्रेम निर्माण होण्याकरता ते कळणं गरजेचं आहे. कळण्याकरता ते मिळणं गरजेचं आहे आणि मिळण्याकरता ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे वस्तू पाहावी, पाहिलेली वस्तू मिळावी, मिळालेली वस्तू पाहावी आणि कळालेल्या वस्तूविषयी एकदा का अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं की ती वस्तू काय आहे हे जगाला सांगण्याचं सामर्थ्य आपोआप त्या ठिकाणी निर्माण होत असतं. हा व्यवहारातला साधा नियम आहे, ही व्यवहारातली साधी प्रक्रिया आहे. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी या अभंग सामर्थ्य देवाच्या नावाचं महत्व सांगतात, देवाच्या नावाचा अनुभव सांगतात. याच्यावरती एक साधा प्रश्न आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी पडेल की ज्या अर्थी तुकोबारा देवाच्या नावाचं महत्व, देवाच्या नावाचा अनुभव सांगतात, त्या अर्थी तुकोबारायांना देवाचं नाव माहीत आहे का? त्याचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना आहे का? हा साधा प्रश्न आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी पडेल. गाथ्यामधलं प्रमाण मी आपल्या समोर ठेवतो आणि माझ्या विषयाकडे येतो. देवाच्या नावाचं महत्व, देवाच्या नावाचा अनुभव जेवढा देवाला नाही त्याच्याही पेक्षा जास्त महत्व आणि जास्त अनुभव साधू संतांना आहे. अगदी उदाहरणानं सांगायचं झालं तर देवापेक्षा सुद्धा देवाच्या नावाचं महत्व, देवाच्या नावाचा अनुभव हा साधू संतांना आहे. आपण ऐकलेला प्रसंग सर्वांनी, मी अगदी छोटासा दृष्टांत आपल्या समोर ठेवतो म्हणजे सर्वांना विषय कळून जाईल. रामायणामधला प्रसंग आहे. मला सांगायचं आहे की देवाच्या पेक्षा देवाच्या नावाचा अनुभव जेवढा देवाला नाही त्याच्याही पेक्षा जास्त अनुभव, जास्त महत्व हे साधू संतांना आहे. रामायणामधला प्रसंग आहे, ज्यावेळेस समुद्रावरती सेतू बांधायचं काम चालू होतं त्यावेळेस जे ते वानर सैन्य होतं, ते वानर सैन्य मोठे मोठे दगड आणायचे, ते शिळ आणायचे आणि त्याच्यावरती प्रभू रामचंद्राचं नाव लिहिलं जायचं आणि ते दगड त्या पाण्यामध्ये टाकले जायचे. दगड पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या नावामध्ये एवढं सामर्थ्य होतं की ते दगड त्या नामामुळे त्या पानावर तारियेला जैशा लाह्या, महाराज सांगतात ज्याप्रमाणे पाण्यावरती लाह्या तरंगाव्या त्याप्रमाणे दगड त्या पाण्यावरती तरंगत होते. एवढं सामर्थ्य प्रभूच्या नावामध्ये होतं. आणि मग हे सगळं चाललं असताना प्रभू रामचंद्राने ते पाहिलं आणि देवाला सुद्धा नवल वाटलं, आश्चर्य वाटलं की बाबा माझ्या नावानं दगड तरतात. जर नावामध्ये माझ्या एवढं सामर्थ्य असेल तर माझ्यामध्ये किती सामर्थ्य असेल, असा विचार भगवान परमात्म्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आला आणि देवानं विचार केला कुठंतरी प्रयोग करून पाहावं म्हणून एकांतामध्ये गेले. ज्या ठिकाणी कुणीच नव्हतं अशा ठिकाणी प्रभू रामचंद्र एकांतामध्ये गेले आणि एकांतामध्ये जाऊन एक छोटासा दगड घेतला आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तो दगड सोडला. समुद्राच्या पाण्यामध्ये तो दगड सोडल्यानंतर तो दगड बुडाला. देवाला वाटलं काहीतरी चुकलं असेल म्हणून देवाने परत दुसरा दगड घेतला आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सोडला. तोही दगड बुडाला. परत देवाने तिसरा दगड घेतला, तो पाण्यामध्ये सोडला, तोही बुडाला. आणि मग प्रभू रामचंद्राला नवल वाटलं, आश्चर्य वाटलं की बाबा माझ्या नावानं दगड तरतात आणि मी टाकलेला दगड का बुडावा, असा विचार देवाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आला. आणि देवानं विचार केला हे आपण केलेलं कृत्य कोणी पाहिलं तर नाही ना, म्हणून इकडं तिकडं पाहिलं. मागं हनुमंतराय उभा होते. हनुमंतराला विचारलं कधी आला म्हणे. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं हे पहा देवा, जेव्हा पहिला बुडाला ना तेव्हाच आलो म्हणे. म्हणजे जेव्हा पहिला दगड तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये सोडला त्यावेळेसच मी आलो म्हणे. आणि मग प्रभू रामचंद्राने हनुमंतराला विचारलं बाबा हे असं कसं व्हावं, माझ्या नावानं दगड तरतात आणि मी टाकलेला दगड, मी सोडलेला दगड का बुडावा. त्यावेळेस
हनुमंतराय देवाला सांगतात की देवा, तुमच्या नावाचं महत्त्व, तुमच्या नावाचा अनुभव तुम्हाला येणार नाही, ते कळणार नाही. तुकोबाराय सुद्धा प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ क्षामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. तुकोबाराय सांगतात, देवा तुमच्या नावाचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही, त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्व आणि जास्त अनुभव आम्हाला आहे. महाराज थोडंसं वेगळं बोलतो. साधू संतांना देवाच्या नावाचा अनुभव देवापेक्षा जास्त आहे, हा मुद्दा मी आता इथं तुमच्या समोर मांडलेला आहे. पण याच्यापेक्षा थोडंसं वेगळं बोलतो. साधू संतांनाच काय, ज्यानं देवाच्या विरोधामध्ये जाऊन विरोधी भक्ती केली, जो देवाच्या विरोधामध्ये गेला, विरोधाभास भक्ती ज्या ठिकाणी केली, असा तो राजा रावण, त्या राजा रावणाला सुद्धा देवाच्या प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे याची कल्पना राजा रावणाला होती, याचा अनुभव राजा रावणाला होता. हे आपल्याला सांगता येतं. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे, मी जास्त विस्तार करणार नाहीये. ह्याच मुद्द्याला अनुसरून जर आपण थोडंसं विस्तारानं बोलायचं झालं तर, ज्यावेळेस समुद्रावरती सेतू बांधायचं काम चालू होतं त्यावेळेस ही बातमी लंकेमध्ये कळाली आणि तिथल्या राक्षस सैन्यांच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली की बाबा, जर प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये ताब्यामध्ये दगड आहेत तर आपलं कसं होणार. बघा, समुद्रावरती सेतू बांधायचं काम चालू असताना ही बातमी लंकेमध्ये कळाली आणि लंकेमध्ये कळाल्यानंतर तिथल्या राक्षसांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भीती निर्माण झाली. त्यांचं धैर्य खचलं की रामाच्या ताब्यामध्ये, प्रभू रामचंद्राच्या ताब्यामध्ये दगड आहेत. त्यांचं धैर्य खचल्यानंतर ही बातमी राजा रावणापर्यंत जाऊन पोहोचली. राजा रावणा विचार केला, जर आत्ताच आपलं सैन्य, त्यांचं धैर्य खचलं, त्यांचा विश्वास त्यांच्यावरती नाही राहिला, तर आपण पुढची लढाई जिंकणार कशी. म्हणून राजा रावणानं सर्वांना समुद्राच्या किनारी, सर्व राक्षसांची त्या सैन्याची सभा घेतली आणि त्यांना सांगितलं, हे बाबा, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी दगड तारण्याची ताकद आहे, त्याच पद्धतीने माझ्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे. राजा रावणानं त्याच्या राक्षसांना, त्या सैन्याला सांगायला सुरुवात केली. मग ती खात्री पटवून देण्याकरता राजा रावणानं त्या राक्षसांना सांगितलं, 10-5 राक्षसांना सांगितलं, बाबा एक दगड आणा म्हणे. त्यांनी मोठा असा दगड आणला आणि दगड आणून राजा रावणाच्या समोर तो दगड ठेवला. राजा रावण त्या दगडाच्या जवळ गेला, काहीतरी दगडाच्या जवळ गेला आणि काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि सांगितलं, हा दगड पाण्यामध्ये सोडून द्या. तो दगड उचलला, पाण्यामध्ये सोडला. महाराज गंमत अशी झाली, तो दगड त्या पाण्यावरती तरंगायला लागला. राजा रावणाने सांगितलं, विश्वास नसेल तर वरती जाऊन बघा, वरती जाऊन बसा. गेले 5-50 राक्षस त्याच्यावरती गेले, पाहिलं तर दगड बुडत नाहीये. आत्मविश्वास निर्माण झाला, सैन्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण झाला आणि राजा रावणाचा जय जयकार करायला लागले. हे सगळं झालं आणि ही बातमी मंदोदरीला कळाली. राजा रावणाची धर्मपत्नी मंदोदरी, राजा रावण त्या ठिकाणी गेले. संध्याकाळची वेळ होती आणि मग महालामध्ये गेल्यानंतर मंदोदरीनं राजा रावणाला प्रश्न विचारला, का हो म्हणे महाराज, आज मी काहीतरी वेगळं ऐकलंय, आज माझ्यावरती कानावरती काहीतरी वेगळी बातमी आलेली आहे. राजा रावण विचारलं, काय नेमकं. तर तुम्ही असं आज दगड तारले म्हणे. हो तारले म्हणे. मंदोदरीच्या लक्षात आलं की ही ताकद फक्त प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये, आपल्या पतीमध्ये हे सामर्थ्य नाही. काय नेमकं गुह्य आहे हे मला सांगा, असा हट्ट त्या ठिकाणी मंदोदरीने राजा रावणाच्या जवळ धरला. भाषण चालू होतं, राजा रावण काय सांगायला तयार नाही आणि मंदोदरी काय हट्ट सोडायला तयार नाही. पण शेवटी महाराज, राजा जरी असला तरी बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट या ठिकाणी पूर्णच करावा लागतो. त्याप्रमाणे ती स्त्री होती, तिचा हट्ट पूर्ण करणं हे राजा रावणाला
राजा रावणाचं कर्तव्य होतं. म्हणून राजा रावणाने त्याला सांगायला सुरुवात केली, हे बघ मी तुला सांगतो, बाकीच्याला कोणाला सांगू नको. आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याकरता त्यांना एक दगड आणायला लावला. त्या दगडाच्या जवळ मी गेलो आणि त्या दगडाच्या जवळ जाऊन मी त्याला सांगितलं, बाबा तू जर पाण्यामध्ये बुडलास तर तुला प्रभू रामाच्या नामाची शपथ आहे, राम नामाची शपथ आहे, असं मी त्या दगडाला सांगितलं. आणि तो दगड पाण्यामध्ये सोडायला सांगितला. म्हणजे मला सांगायचं, ज्ञानोबाराला तुकोबाराला देवाच्या नावाचं महत्व होतं. याच्याही पेक्षा ज्या राजा रावणानं देवाच्या विरोधामध्ये जाऊन भक्ती केली, देवाला विरोध केला, त्या राजा रावणाला सुद्धा देवाच्या नावाचं महत्व अनुभव होता. म्हणून तुकोबारांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी महाराज साधू संतांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर साधू संतांचं जीवन नामाव्यतिरिक्त महाराज अगदी एक क्षणही त्यांचं व्यर्थ नाहीये. अखंडपणे त्या ठिकाणी नामस्मरण. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, साधू जर काही जगले असतील तर प्रभू राम देवाचं नामस्मरण करणं हे त्यांचं जीवन आहे. म्हणून देवापेक्षा सुद्धा साधू संतांना त्याच्या नावाचं महत्व, त्याच्या नावाचा अनुभव आहे. म्हणून तुकोबारांनी या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून देवाच्या नावाचं महत्व, देवाच्या नावाचा अनुभव सांगितला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे आपल्या जीवनाचं साध्य आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर देवाचं नाव हे एकमेव साधन आहे. मनुष्य जीवनाला आल्यानंतर किंवा मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर देवाची प्राप्ती करणं देहाचं साध्य आहे. देवप्राप्ती होणं हे मनुष्य देहाचं साध्य आहे. आणि ते साध्य प्राप्त करण्याकरता देवाचं नाव हे अत्यंत सुलभ आणि साधं साधन आहे, सोपं साधन आहे. याचं चिंतन तुकोबारांनी या अभंगामध्ये, आज आपण प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, या अभंगामधून तुकोबाराय त्याचं चिंतन करतात. वास्तविक पाहता देवाच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी आहेत. देवाच्या प्राप्तीची साधने वेगवेगळी आहेत. ज्ञान मार्गाने देवाची प्राप्ती होऊ शकते, कर्म मार्गाने देवाची प्राप्ती होऊ शकते, योग मार्गाने कदाचित देवाची प्राप्ती होऊ शकते, उपासना मार्गाने देवाची प्राप्ती होऊ शकते. असे वेगवेगळे त्या ठिकाणी देवाच्या प्राप्तीचे वेगवेगळे अशा प्रकारचे मार्ग आहेत. आणि अजून एक विचार या संदर्भात झाला तर जशी जशी युग बदलत गेली त्याची साधनही बदलत गेली. जशी जशी युग बदलत गेली तशी तशी देवाच्या प्राप्तीची साधनं बदलत गेली. भागवतामध्ये त्याचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई दोपारे परिचार्या नाम कलोत उद्धरी हरी कीर्तनात. भागवतामध्ये त्याचं चिंतन आहे. ते असं सांगतं की कृतय ध्यायतो विष्णू म्हणजे कृतयुगामध्ये देवाच्या प्राप्ती करता भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता ध्यान केलं जायचं. ध्यानामधून देवाची प्राप्ती केली जायची. पण ते ध्यान करत असताना काही नेम, काही बंधनं आपल्याला त्या ठिकाणी घालून दिलेली आहेत. ध्यान करत असताना 5 अवस्था त्या ठिकाणी सांगितल्या. मी का सांगतोय? जशी जशी युग बदलत गेली तशी तशी देवाच्या प्राप्तीची साधनं बदलत गेली. कृतयुगामध्ये देवाच्या प्राप्ती करता ध्यान केलं जायचं आणि 5 अवस्था शास्त्रकारणे आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली अवस्था आहे स्थिती. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ध्यान करणार आहोत
ती जागा, तो देश, ती भूमी पवित्र असली पाहिजे. बघा, ते ठिकाण पवित्र असलं पाहिजे. ज्ञानोबा सुद्धा त्याचं चिंतन एका ठिकाणी करतात. परी आवश्यक पांढवा, आयसा ठावो जोडावा, तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. बघा, ज्ञानोबरायांची भाषा. ज्ञानोबराय सांगतात परी आवश्यक पांडवा, आयसा ठावो जोडावा, म्हणजे असं ठिकाण त्या ठिकाणी जोडावं की तिथं निगूढ मठ व्हावा, एकांत शुद्ध पवित्र अशी जागा त्या ठिकाणी असली पाहिजे. हे ध्यान करत असताना ही पहिली महत्वाची अवस्था ही आहे. स्थिती महत्वाची. ध्यान करत असताना दुसरी अवस्था सांगितली संस्थिती, म्हणजे ध्यान कोणाचं करावं हेही कळायला पाहिजे. जे आवडतं किंवा जो आवडतो किंवा जो सुंदर आहे त्याचं ध्यान करावं. तुकोबराय सांगतात सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. जो सुंदर आहे, आता मग सुंदर महाराज जगामध्ये एकमेव सुंदर जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. देवासारखा दुसरा सुंदर कोणी नाही आहे की नाही महाराज. आपण त्याचं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. महाराज सांगतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, रुळे माळकंठी वैजयंती. म्हणजे देवासारखा दुसरा सुंदर या जगामध्ये कोणी नाही. म्हणून ध्यान कोणाचं करावं त्याच्यासाठी संस्थिती ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. तिसरी अवस्था सांगितली ध्यान करत असताना विगती. ज्याचं ध्यान करणार आहोत त्याचं ज्ञान असलं पाहिजे. बघा, त्याचं ज्ञान असल्याशिवाय त्याच्याविषयी प्रेम. मी मागाशी सांगितलं पहिली व्यवहारातली साधी प्रक्रिया सांगत असताना मी सांगितलं की प्रेम निर्माण होण्याकरता कळणं, मिळणं आणि पाहणं हे महत्वाचं आहे. तसं ध्यान करत असताना त्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. ज्ञान असेल तरच त्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं आणि मग त्या ध्यानाला काहीतरी महत्व येतं. म्हणून विगती ही अवस्था आपल्याला ध्यान करत असताना प्राप्त झाली पाहिजे. चौथी अवस्था सांगितली प्रगती. ध्यान करत असताना प्रगती महत्वाची आहे. प्रगती याचा अर्थ त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. सातत्य असलं पाहिजे. नाहीतर आता केलं, बघू 2 दिवसांनी, बघू 4 दिवसांनी, असं नाही जमणार. त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. महाराजांचं तर तुकोबारायांचं तर 88 असा आहे, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी. महाराज सांगतात की बाबा अगोदर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्याचं ध्यान करा. म्हणून ध्यान करत असताना सातत्य महत्वाचं आहे. म्हणून प्रगती ही अवस्था आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त. ध्यान करत असताना 5वी अवस्था सांगितली संस्मिती, म्हणजे ज्याचं ध्यान करायचं आहे त्याचं रूप प्राप्त होणं हे महत्वाचं आहे. प्राप्त होणं संस्मिती. ज्याचं आपण ध्यान करतोय त्याचं रूप आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तुकोबारायांचं एका ठिकाणी प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात पंढरी राया, मनासहित पालटली काया. ही अवस्था ध्यान करत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. पण ते ध्यान, कृतयुगातलं ध्यान आता कलियुगामध्ये करणं हे शक्य नाही आहे. कारण कृतयुगामध्ये माणसाला आयुष्यही तेवढंच होतं, पण आता ते आयुष्य आता उरलेलं नाही आहे. आपण वारंवार त्याचं चिंतन करतो. 1,00,000 वर्षाचं आयुष्य कृतयुगामध्ये होतं. द्वापार युगामध्ये त्याच्यामधला 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. परत द्वापार युगामध्ये त्याच्यावरला 1 शून्य कमी झाला, 1,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. आणि आता कलियुगामध्ये त्याच्यामधला 1 शून्य कमी झाला, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. आता 100 वर्षामध्ये महाराज सांगतात अल्पायुष्य मानव देही, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग भजनाशी उरले ते पाहे का. महाराज सांगतात अल्पायुष्य आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये आपल्याला ते कृतयुगामधलं ध्यान आता करणं हे शक्य होणार नाहीये. त्या 5 अवस्था आपल्याला ध्यान करत असताना प्राप्त करून घेणं किंवा त्या अवस्थेला जाणं हे आता आपल्याला ते कठीण आहे. म्हणून कृतयुगामधलं ध्यान
आता करणं सोपं नाही, म्हणून कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता ध्यान केलं जायचं. पण आता कलियुगामध्ये ते ध्यान न करता ज्ञानोबारांनी तुकोबारांनी आपल्याला नाम सांगितले. चला, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता यज्ञ केला जायचा. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई, म्हणजे यज्ञ केला जायचा. आता यज्ञ करत असताना सुद्धा ज्ञानोबारांनी त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मी जास्त विस्तार करणार नाहीये. आणि तो यज्ञ कसा करावा याचं चिंतन करत असताना नाथ महाराजांनी त्याचं सुंदर असं चिंतन भागवतामध्ये केलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, काम्यकर्मी विघ्न विचित्र. बघा, नाथ महाराजांची भाषा आहे. काम्यकर्मी विघ्न विचित्र देशकाळ मंत्रतंत्र द्रव्य दक्षिणा विधिमंत्र शुद्धी सर्वत्र असावी किंवा पाहिजे. नाथ महाराजांची भाषा आहे. नाथ महाराज सांगतात, यज्ञ करत असताना ह्या 9 गोष्टी महत्वाच्या आहेत. काम्यकर्म म्हणजे यज्ञ करत असताना 1, ती भूमी पवित्र पाहिजे, देश पवित्र पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे यज्ञ करत असताना. दुसरं सांगितलं, यज्ञ करत असताना ते मंत्र पवित्र, मंत्र शुद्ध असले पाहिजे, म्हणजे मंत्र शुद्धी असली पाहिजे. ते मंत्र म्हणत असताना तरी मंत्र म्हणणारे सुद्धा महाराज, आपण वारंवार त्याचं चिंतन करतो. योग्य देश, योग्य मंत्र, ते योग्य म्हणणारे पाहिजेत. जे त्याच्यामधले स्वर आहेत, रस्व दीर्घ, त्या मंत्रामधले जे हे आहेत, त्या रस्व दीर्घ स्वराप्रमाणे त्या ठिकाणी ते म्हणता आलं पाहिजे. योग्य द्रव्य पाहिजे, योग्य दक्षिणा पाहिजे, योग्य विधी पाहिजे, योग्य पात्रता पाहिजे आणि योग्य शुद्धी पाहिजे, सर्वत्र शुद्धी पाहिजे. ज्ञानोबारांनी प्रामुख्याने यज्ञाचे 3 प्रकार सांगितले. गीतेच्या आधाराने ज्ञानोबारांनी यज्ञाचे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे द्रव्य यज्ञ, दुसरा प्रकार आहे ज्ञान यज्ञ आणि तिसरा प्रकार सांगितला नाम यज्ञ. द्रव्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ करत असताना ह्या बाकी सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. कोणत्या? मी आता सांगितल्याप्रमाणे योग्य देश, योग्य काळ, योग्य मंत्र, योग्य मनने, योग्य द्रव्य, योग्य दक्षिणा, योग्य विधी, योग्य पात्रता आणि सर्वत्र शुद्धी. ह्या द्रव्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ करत असताना ह्या सर्व गोष्टीचा विचार त्या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागतो, तरच त्या यज्ञाचं फळ त्या ठिकाणी मिळतं. अन्यथा तो यज्ञ सिद्धीला जात नाही. मी का सांगतोय? त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन हे यज्ञ होतं आणि तो यज्ञ अशा पद्धतीने करावा लागतो तर त्याचं फळ प्राप्त होतं, अन्यथा त्याचं फळ प्राप्त होत नाही. पण जो नामयज्ञ ज्ञानोबारांनी सांगितला तो अत्यंत सोपा आहे, अत्यंत साधा आहे. महाराज सांगतात, ज्ञानोबारांनीच हरिपाठामध्ये त्याचं चिंतन केलंय. नामस्मरण करत असताना काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. बघा, म्हणजे देवाचं नामस्मरण करत असताना कुठल्याही प्रकारची काळ वेळ, त्या ठिकाणी जागा, मुहूर्त काही सुद्धा पाहावं लागत नाही. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये तुम्ही जरी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं फळ मिळतं. ही ज्ञानोबारांची भाषा आहे. दोन्ही पक्ष पाहे उद्धरते, तरी त्या ठिकाणी त्याचा उद्धार आहे, ही ज्ञानोबारांची भाषा आहे. म्हणून तो यज्ञ आपल्याला आता या कलियुगामध्ये त्या ठिकाणी करता येत नाही. द्रव्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ आपल्याला करता येत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी तुकोबारांनी आपल्याला नामस्मरण सांगितलं, नाम यज्ञ सांगितला. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरण. दोपार युगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन ही पूजा होती. दोपारे परिचार्या नाम, म्हणजे भगवान परमात्मे, परिचार्या म्हणजे पूजा करणे. आता पूजा
म्हणजे नेमकं काय, याची साधी आणि सोपी व्याख्या मी माझ्या बुद्धीनुसार आपल्यासमोर मांडतो. यथा देहे तथा देवे, म्हणजे जे आपल्या देहाला लागतं ते सर्व काही देवाला देणं नामे पूजा. मग आपल्याला काय काय लागतं याचा विचार आपण स्वतः आपण केला पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपली जी दिनचर्या, जे काही आपलं शेड्यूल असतं, जे काही आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये लागतं ते सर्व काही देवाला देणं हे आपल्याला शक्य नाही महाराज, अजिबात नाही. म्हणून आपल्याला जे जे हवं आहे ते आपण त्या ठिकाणी देवाला देऊ शकत नाही. म्हणून जी पूजा सांगितली ती पूजाही आपण या ठिकाणी करू शकत नाही, म्हणून नाम सांगितलं. म्हणून महाराज सांगतात कलत उद्धरी हरी कीर्तनात. जर कलियुगामध्ये त्या देवापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल, त्याची प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. महाराज सांगतात कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं, त्याचं नामस्मरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि सुलभ साधन आहे. आणि त्या साधनानेच आपण त्या ठिकाणी तिथपर्यंत जाऊन पोहोचू आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणून या सर्व साधनाचा त्याग करून, सर्वांना बाजूला सारून तुकोबाराने अत्यंत सोपं आणि सुलभ साधन त्या ठिकाणी आपल्याला जर कोणतं सांगितलं असेल तर ते देवाचं नाम. म्हणून तुकोबारा आपल्याला आज आपण ज्या सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा नाम संकीर्तन साधन पै सोपे. देवाचं नाव हे साधन अत्यंत सोपं आहे आणि त्या साधनाने आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. त्याचं फल सांगितलं उत्तरार्धामध्ये. तर आपण आपल्या जीवनामध्ये केलेली पाप ही सर्वत्र नष्ट होतात, असं हे नामाचं महत्त्व तुकोबाराय सांगतात. त्या नामाच्या श्रेष्ठत्वाबद्दल बोलत असताना अनेक प्रकारचे मुद्दे आपल्याला या अनुषंगाने मांडता येते. अनेक प्रकारचे मुद्दे नामाचं श्रेष्ठत्व सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. एक पहिलं नामाचं श्रेष्ठत्व असं आहे, नाम हे मंगलात मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. महाराज सांगतात नाम हे मंगल आहे. हे पहिलं नामाचं श्रेष्ठत्व आहे, मंगल आहे. दुसरं नामाचं श्रेष्ठत्व सांगत असताना महाराजांनी सांगितलंय नाम हे पवित्र आहे. नाम ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबारांनी एका ठिकाणी त्याचं चिंतन केले. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. बघा ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात नाम बरवया बरवंट, म्हणजे नाम हे पवित्र आहे. पवित्र आहे याचं चिंतन करत असताना ज्ञानोबाराय सांगतात नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. बघा ज्ञानोबारांची भाषा आहे. नाम बरवा आहे, नाम चोखट आहे, नाम पवित्र आहे आणि ते नामस्मरण केल्यानंतर नीलकंठ म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आपण त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. ही ज्ञानोबारांची भाषा आहे. मला सांगायचा मुद्दा हा काय की नामाचं श्रेष्ठत्व हे अशा प्रकारचं. पहिलं नाम मंगल आहे. नामाचं दुसरं श्रेष्ठत्व असं आहे नाम हे पवित्र आहे. नामाचं तिसरं श्रेष्ठत्व सांगत असताना महाराजांनी त्याचं चिंतन केलंय नाम हे बरं आहे. बघा नामामने तुझे आवघेची बरवे, नामदेवरायचं प्रमाण आहे. त्याहुनी नाम तुझे नामदेवराय सांगतात नामामने तुझे अवघेची बरवे. देवा तुझं सगळं काही बरं आहे. अवघेची म्हणजे सर्व काही बरं आहे, पण या सगळ्यापेक्षा सुद्धा त्याहुनी बरवे नाम तुझे. नामदेवराय सांगतात देवा तुझं नाम बरं आहे. हे नामाचं तिसरं श्रेष्ठत्व आहे. अजून याच्याबद्दल बोलत असताना नाम हे खरं आहे, खऱ्यात खरं आहे. बघा ज्ञानोबारांनी त्याचं महाराजांनी त्याचं चिंतन केलंय. नाम हे खरं आहे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. अगदी आपल्या सर्वांच्या पाठामधलं प्रमाण आहे. सत्य साच खरे, नाम हे खरं आहे आणि नाम विठोबाचे बरे. नाम हे चांगलं आहे,
तुकोबाराय त्याचं चिंतन करतात. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. याचं चिंतन करतात तुकोबाराय. नाम हे गोड आहे, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जया असं फिके पुढे. बघा, अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. मी नेहमी याचं चिंतन मांडत असताना एक वेगळ्या पद्धतीने मांडत असतो. मी नेहमी एक प्रश्न विचारत असतो, देवाच्या नावाच्या गोडीविषयी बोलत असताना अमृतापेक्षा सुद्धा गोड नाम आहे असं ज्ञानोबारायांनी आपलं नामदेवरायांनी तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. बघा, नामदेवरायांची भाषा आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कामा नाही. महाराज सांगतात, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जया असं फिके पुढे. अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे असं चिंतन ज्ञानोबाराय आपलं तुकोबाराय नामदेवराय करतात. मग माझा एक प्रश्न याच्यावरती असा आहे की देवाचं नाव गोड आहे, आपलं अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. मग अमृत गोड आहे, तिखट आहे, खारट आहे का आंबट आहे? याची चव आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्याचा अनुभव आपण घेतलेला नाहीये. माझा मुद्दा कळतोय का पहा? मी का हे सांगतोय की या नामाचं श्रेष्ठत्व असं आहे, नाम हे गोड आहे, याच्याविषयी बोलतोय आपण. अमृत किती गोड? अमृतापेक्षा गोड. मग ज्या अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, त्या अमृत नेमकं कसं आहे? गोड आहे का तिखट आहे का खारट आहे? याची चव आपल्याला सांगता येत नाही. मग नेमका अमृत म्हणजे काय? कशाला म्हणायचं अमृत? तर मी साधी व्याख्या अशी करत असतो, न मृतम इति अमृतम, म्हणजे जे मरू देत नाही त्याचं नाव अमृत. आणि अमृत करतं काय? अमृत मरू देत नाही, आहे कुठं? स्वर्गामध्ये. मग जे मरू न देणारा अमृत जर घ्यायचं असेल तर आपल्याला जावं कुठं लागतं? स्वर्गात. मग स्वर्गात काय जिवंत जायचंय का? नाही महाराज. मग अमृत म्हणजे काय? तर अमृताचे भागवतामध्ये भरपूर प्रकार सांगितलेले आहेत. ज्ञान अमृत आहे, स्वाद अमृत आहे, तुच्छ अमृत आहे, परम अमृत आहे. पण याच्याही पेक्षा ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबाराय सांगतात, नाम अमृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन काळा. हे देवाच्या नावाचं जे अमृत आहे हे कसं आहे? हे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, या अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. म्हणून नामगोड नामगोड तुकोबाराय सुद्धा सांगतात की ते देवाचं नाव गोड आहे. अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे असं हे श्रेष्ठत्व नामाचं आहे. आणि असं हे नाम महाराज शेवटी याचं चिंतन करतात. आपण अगदी 4-5 मुद्दे पाहिले नामाच्या श्रेष्ठत्वाबद्दल. नाम मंगल आहे, पवित्र आहे, बरं आहे, खरं आहे, चांगलं आहे, गोड आहे. याच्याही पेक्षा याचं महत्वाचं आणि श्रेष्ठत्व सांगायचं झालं तर महाराज, नाम हे सर्वात सोपं आहे. आपण आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय शेवटी सांगतात, हा तुकोबारायांचा अनुभव आहे. काय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. तुकोबाराय सांगतात, हे सगळं जरी नामाच्या ठिकाणी असलं तरी याच्यापेक्षा महत्वाचं श्रेष्ठत्व जर नामामध्ये कोणतं असेल तर नाम हे सोपं आहे. सगळ्यात सोपं साधन नाम संकीर्तन, साधन पै सोपे, हे सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून जर देवापर्यंत आपल्याला जायचं असेल तर देवाच्या नामाचं चिंतन करणं, देवाचं नामस्मरण करणं हा एकमेव उपाय त्या ठिकाणी आहे. आणि ते नाव घेतल्यामुळं जळतील पापे जन्मांतरीची त्याचं चिंतन तुकोबाराय उत्तरार्धामध्ये करतात. त्याचं फळ आपल्याला सांगतात की देवाची तर प्राप्ती होतेच, पण आपण केलेलं जे पाप आहे ते पाप, आपल्या असलेलं पाप ते नाहीसं होतं. जळतील पापे जन्मांतरीचे, पाप नाहीसं होतं. मग आपल्याला उदाहरण पाहायचं झालं तर अशी अनेक प्रमाणं आपल्याला पाहता येतात, अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. अगदी आपल्या सर्वांच्या परिचयातलं उदाहरण सांगायचं झालं तर वाल्मिक ऋषीचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. वाल्मिक ऋषीचं उदाहरण, किती पाप होतं त्यांचं. आता याच्यामध्ये दुमत आहे, पण मी आमच्या गुरुवर्यांच्या मुखामधून ऐकलेलं मी तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो इतकं पाप त्या ठिकाणी त्या वाल्या कोळ्याने केलं होतं की एक मनुष्य मारला की एक खडा उचलून एका त्या रांजणामध्ये टाकायचा. असे किती भरले म्हणे? 17 रांजण. पण
ऐकण्यामध्ये आपल्याला, आपल्या श्रवणामध्ये, आपल्या ज्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या सांगण्यामध्ये काहीतरी बदल झालेला असावा असं मला वाटतंय. आदरणीय आमच्या गुरुवरांच्या मुखामधून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज नेहमी सांगत असतात की तिथं 17 जण म्हणजे 17 ब्रह्मवेते, एक ब्राह्मण मारला तरी कितीतरी पाप त्या ठिकाणी होतं महाराज. असे त्या वाल्या कोळ्याने 17 ब्रह्मवेते त्या ठिकाणी मारलेले होते. एवढं मोठं पाप त्या ठिकाणी त्या वाल्या कोळ्याचं होतं. 17 रांजण भरून नाही, 17 जण म्हणजे 17 ब्रह्मवेते त्या ठिकाणी त्याने मारलेले होते. एवढं मोठं पाप त्या वाल्या कोळ्याचं. पण महाराज त्या प्रभू रामाच्या नामस्मरणामध्ये नारद महर्षीची भेट झाली. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे, मी जास्त विस्तार करणार नाही, आपण सर्व जाणकार आहात. त्या वाल्या कोळ्याच्या भेटीमध्ये महाराज त्याच्या मनावरती परिणाम झाला आणि देवाच्या नामस्मरणाने महाराज उलटा जप, ज्ञानोबारांनी तर आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलेच, खरंच उलटा जप आहे. अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. फक्त त्या ठिकाणी आपल्या मनाचा निर्धार असणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला नामस्मरण करण्याची काही गरज नाही. तो जप त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी चालू असतो, पण आपला निर्धार त्या ठिकाणी असलं, एकाग्र चित्त असणं महत्त्वाचं आहे. आणि तेच त्या वाल्या कोळ्याच्या बाबतीमध्ये झालं. महाराज राम करे हमारा जप हम बैठे आराम या कबीरांच्या उक्तीप्रमाणे तो अगदी निवांत बसून त्या ठिकाणी एकाग्र चित्त करून त्यानं त्याच्यावरती महाराज विजय मिळवला आणि तो त्या पापामधून त्या ठिकाणी मुक्त झाला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि लिहिले रामायण रामायादी. हे नामाचं श्रेष्ठत्व, हे नामाचं फळ आहे, हे नामाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात की बाबा तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याकरता हे नाम महत्वाचं आहे आणि त्यानं सर्व काही पाप नष्ट होतात, नाहीशी होतात. याच्या पुढे चिंतन करत असताना तुकोबाराय सांगतात द्रुपदामध्ये, नलगती सायास जाबे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. तुकोबारायांची भाषा. तुकोबाराय सांगतात कुठंही जावं लागत नाहीये. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की तो भगवान परमात्मा आपोआप आपल्या घरी येतो. मी जास्त विस्तारानं बोलणार नाही, पण अगदी आपल्याला सर्वांच्या मी आपल्याला सांगून जाईल. ज्यावेळेस गोरोबा काकांचे दोन्ही हात गोरोबा काकांनी तोडून टाकले. मला सांगायचं आहे काय, सुखी येतो घरा नारायण. का तोडले, कशासाठी तोडले, याचं चिंतन आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ज्यावेळेस गोरोबा काकांचा जो उदरनिर्वाह करणारा त्यांचा जो कुंभाराचा धंदा होता तो बंद पडला आणि मग देवाला चिंता निर्माण झाली. कारण ज्यावेळेस आपल्या भक्तावरती संकट येतं त्यावेळेस देव महाराज सांगतात, मागे पडी उभा राहे संभाळी तर आलिया घात निवाराये. भगवान परमात्मा त्याचा सांभाळ करत असतो. देवाला चिंता निर्माण झाली आणि मग भगवान परमात्म्याने कुंभाराचं रूप घेतलं. रुक्मिणी साहेब देवाच्या समोर देवाच्या बरोबर निघाल्या, तिथं गेल्या आणि गोरोबा काकांची मडकी घडवली. सुखी येतो घरा नारायण. हे कशाचं फल आहे तर त्या देवाच्या नाम तुम्हाला सांगणार नाहीये. अगदी सोपं. भगवान गेला का, कारण गोरोबा काकांचं नामचिंतन. महाराज त्यांनी त्यांच्या नामचिंतनामध्ये स्वतःचं मूल आपल्या पायाखाली तोडवलं. तरीही त्या ठिकाणी अगदी विदेही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी देहीचं विदेही भोगू दशा असं महाराज सांगतात. अशा प्रकारचं भजन त्या ठिकाणी नाम गोरोबा काकांचं होतं. त्यांनी दुसरं कोणतंही साधन त्या ठिकाणी त्यांच्या नाहीये, फक्त भगवान परमात्म्याचं भजन आवडीनं प्रेमानं त्या ठिकाणी केलं आणि त्याचं फल महाराज सांगतात भगवान परमात्मा त्यांच्या घरी गेला आणि गोरोबा काकांची मडकी घडवायला लागला. सुखी येतो घरा नारायण. याकरता कुठलाही अट्ठास कुठलाही सायास करावा लागत नाही. त्याच्याकरता सोपं, ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी बसून एकाग्र चित्त करून आवडीनं प्रेमानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे.
कारण आपण देवाचं नामस्मरण, देवाची पूजा अर्चा करतो. महत्वाचे, देवाला दुसरं काही नको आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, किंवा देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. प्रेम महत्वाचं आहे, आवड महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही किती तास भजन करता याला महत्व नाही, किती प्रेमाने करता याला महत्व आहे. तुम्ही किती वेळ देवाची देवपूजा करता याला महत्व नाही, तुम्ही किती आवडीने करता याला जास्त महत्व आहे. म्हणून ते करत असताना आवड असली पाहिजे, आवड असली पाहिजे. महाराजांचं प्रमाण आहे, आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवड असली पाहिजे, तरच त्या ठिकाणी तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचू, अन्यथा पोहोचणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. साधना करत असताना त्या साधनेवरती एकनिष्ठ राहणं आणि ती साधना अगदी मनापासून आवडीनं प्रेमानं करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही कोणतीही गोष्ट करा जीवनामध्ये, कोणतंही साधन करा, कुठलीही साधना करा, ती साधना करत असताना एकाग्र, एकनिष्ठता, आवड हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, बाबा देवापर्यंत देवाच्या नामाच्या साधनाने तुम्ही जाऊन पोहोचाल, पण ते साधन करत असताना मनापासून एकाग्र चित्ताने, आवडीने आणि प्रेमाने करा. काही साधकांनी तुकोबाराला विचारलं असतं, महाराज तुम्ही सांगता खरं आहे, आवडीने करा, प्रेमाने करा, आम्हाला कळालं, समजलं, पण कोणत्या देवाचं करायचं? त्याच्यावरती तुकोबारांनी सुंदर, अगदी सोपं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जो अनुग्रह जगद्गुरु तुकोबारांना मिळाला तोच तुकोबारांनी आम्हाला सांगितला. बघा, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबाराला बाबाजी चैतन्याने जो अनुग्रह त्या ठिकाणी त्यांच्या स्वप्नामध्ये दिला, जे नाम जगद्गुरु तुकोबाराला सांगितलं तेच नाम जगद्गुरु तुकोबाराने आम्हाला सांगितलं. म्हणून वारकरी संप्रदायामधलं हे एक श्रेष्ठत्व आहे, हे एक वेगळेपण आहे. बाकीच्या संप्रदायामध्ये महाराज काय काय केलं जातं, कसं केलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी जास्त त्याच्यावरती बोलणार नाही आणि तो माझा आजचा विषय नाही. फक्त मला सांगायचं आहे काय की हे वारकरी संप्रदायामधलं एक आगळं वेगळं असं श्रेष्ठत्व आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा, महाराज सांगतात. जे रामकृष्ण, आता महाराज याचाच का जप करायला सांगितला? बाकीचे 10 अवतार प्रामुख्याने आहेत, त्याच्यामध्ये मग हे तर महाराज त्या अवतारामध्ये काही प्रकार पडतात, अंश अवतार, अंशांश, परिपूर्ण, पूर्णतम. त्याच्यापैकी रामकृष्ण हरी, राम आणि कृष्ण आणि हरी हे महाराज हे परिपूर्ण असे अवतार आहेत. आणि म्हणून यांचं त्या ठिकाणी नामस्मरण, त्याचं चिंतन करायला सांगितलं. याच्यापेक्षा वेगळं साधन दुसरं कोणतंही नाही आहे. तुकोबाराय 5व्या चरणामध्ये सांगतात, याविन अनेक असता साधन, वाहत असे आन विठोबाचे. देवाची शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही साधन सोपं नाही आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. तुकोबाराय सांगतात, अगदी सोपं सर्वात जो शहाणा आहे, ज्याला कळालेला आहे, तोच त्या ठिकाणी हे घेऊ शकतो, करू शकतो. याच्याकरता नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. असो जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग, आणि या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. हा अभंग का निवडला याच्याही पाठीमागचं कारण मी जाता जाता तुम्हाला सर्वांना सांगून जाईल. ज्यावेळेस मी प्रथम कीर्तन करण्याकरता प्रवचन करण्याकरता सुरुवात केली, आमच्या श्री समर्थ सद्गुरू रावसाहेब पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडशिंगा या संस्थेमध्ये असताना मी ज्यावेळेस या कीर्तन करण्याकरता, प्रवचन करण्याकरता सुरुवात केली, त्यावेळेस प्रथमतः हा अभंग मी त्यावेळेस त्या ठिकाणी निवडलेला होता, घेतलेला होता. आणि कुठंतरी आजही मला त्या ठिकाणी तसं वाटलं की बाबा परत तोच अभंग या ठिकाणी घ्यावा. आज आदरणीय आमचे संतोषजी महाराज यांच्या फेसबुक पेजच्या
माध्यमातून प्रथमच आपण या ठिकाणी ही सेवा संपन्न करत आहे, म्हणून देवाच्या नावाविषयी कुठेतरी बोलावं हा विचार मनामध्ये त्या ठिकाणी आला. म्हणून हा अभंग मी आपल्यासमोर सेवेकरता चिंतनाकरता घेतला. जे चुकलं असेल ते माझं आहे, जे काही बरोबर आहे ते सर्व गुरुवर्यांचं आहे. आदरणीय वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील, आदरणीय हरिभक्तीपारायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज अनुसरडेकर यांच्या कृपेचं हे फळ आहे. जे चुकलं ते माझ्याकडे द्या, जे बरोबर आहे ते आपण आपल्यासोबत घेऊन जावा. आज मी मागाशी सांगितलं की अख्ख्या जगावरती, आपल्या देशावरती, आपल्या महाराष्ट्रावरती कोविड-19 म्हणजेच अर्थात कोरोनासारखं हे विघ्न आलेलं आहे. आणि या संकटामधून बाहेर पडण्याकरता भगवान परमात्म्याने या ठिकाणी आपल्याला सर्वांना बळ द्यावं आणि आपला याच्यामध्ये सांभाळ करावा, एवढीच प्रार्थना मी या अनुषंगाने देवाच्या चरणाच्या जवळ करेल. कारण तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आता सर्वस्वी भार आपल्याला आपला हा देवाच्या चरणावरती सोपवायचा आहे आणि त्यानं आपल्याला या संकटामधून बाहेर काढण्याकरता आपल्याला बळ द्यावं, एवढी विनंती, एवढी प्रार्थना मी या अनुषंगाने भगवान परमात्म्याच्या चरणाच्या जवळ करेल. आणि या माध्यमातून, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, आमच्या महाराजांच्या पेजच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करेल की खरोखर भयंकर असं हे संकट आहे. आपणही आपली काळजी शक्य होईल तेवढी घ्यावी, घरामध्ये राहावं, सुरक्षित राहावं, एवढी विनंती या माध्यमातून या ठिकाणी करेल. जे चुकलं ते परत माझ्याकडे द्या, जे बरोबर आहे ते आपण सोबत घेऊन जावा. अगदी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. अशीच कृपा सर्वांची माझ्यावरती राहावं, असंच प्रेम सर्वांचं या अनुषंगाने मला मिळावं, एवढी विनंती या ठिकाणी करेल. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ही झालेली प्रवचन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागी यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रत्य वाढो, भूता परस्परे पडो मैत्रजबांचे, दुरितांचे तिमिरे जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे अलांछन, मार्थंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके, दृष्टांदृष्ट विजय होवावे जे. एत मने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाव, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला. ओम शांती शांती शांती. ही पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.